नमस्कार मित्रांनो, टेक न्यू चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आता काय सुरुवात करायची तो एक प्रश्नच आहे, कारण की बघण्याचा दृष्टिकोन आहे ॲक्च्युली तो. तुम्ही त्या चार्टकडे कसं बघता ना, हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे. त्या चार्टकडे बघताना खूप लोक फसतात. म्हणजे अजूनसुद्धा मीही कंप्लीट बरोबर येतो असं काही नाही आहे. बघण्याचा दृष्टिकोन त्यावेळेस वेगळा असतो. सो आपण सुरुवात करूया. आता नॉर्मल चार्ट जर बघितला तुम्ही, नॉर्मल चार्ट तर एक रेड कॅन्डल असते आणि एक ग्रीन कॅन्डल असते, बाकी काही नसतं. त्याचा नियम काय सांगितला जातो, तर एक प्रत्येक कॅन्डल जी असते ती जर ओपनच्या वरती क्लोज झाली, ओपनच्या वरती जर क्लोज झाली तर ती ग्रीन असते. ठीक आहे. आणि दुसरा कॅन्डलच्या बद्दल काय, रेड कॅन्डलचं, की जर समजा ती ओपनच्या खाली क्लोज झाली तर ती रेड असते. भले खाली येताना हाच नियम असेल एखाद्या कॅन्डलला, उदाहरणार्थ खाली येते मार्केट आणि ओपनच्या वरती कॅन्डल क्लोज झाली तर ती खाली येताना सुद्धा ग्रीन असू शकते. उदाहरणार्थ इथं आहे, ठीक आहे, इथं खाली येताना ओपनवरती झालं, इथं इथं, ठीक आहे. आणि वरती जाताना पण रेड असू शकते, इथं वरती जाताना इथं रेड आहे, इथं वरती जाताना रेड आहेत बघा. सो अशा पद्धतीने दोनच कॅन्डल असतात या. मग जर समजा हा नियम आपण धरला की वरती जाणारे तर ग्रीनच असल्या पाहिजेत आणि खाली जाताना जर समजा रेडच असल्या पाहिजेत, तर तसं शक्य नाही आहे. मग हा नियम तिथं लागू आहे की कॅन्डल जी आहे ती या पद्धतीने क्लोज झाली ओपनच्या वरती किंवा खालती, तर त्यानुसार ते कलर त्या कॅन्डलचा राहणार आहे. एवढाच एक सिम्पल तो नियम त्यांनी त्याच्यात ठेवलेला आहे. सो आपण आता काय बघतोय ते बघा. हे सांगितलं डायरेक्ट मी आता पॉईंटवर येतो की जे काही होत असेल वरती जाताना किंवा खाली जाताना, तर रेंज बनली की ती रेड असू देत किंवा ग्रीन असू देत कॅन्डल, ठीक आहे. त्यानुसार त्याचे कलर आपण ठरवू. आपण 3 कलर ठरवले. 3 कलर म्हणजे कुठले, एक ग्रीन आहे, हा रेड आहे, रेड डार्क रेड, आणि ग्रे कलर. ग्रे म्हणजे काय, इनसाईड असेल त्या रेंजच्या आतमध्ये जर इनसाईड असेल कॅन्डल्स त्या, तर ते ग्रे कलरचं दाखवणार तुम्हाला कॅन्डल्स. ग्रे कलरच्या ह्या कॅन्डल्स अशा तुम्हाला दाखवणार. ते वर हे समजा ही ग्रीन असेल, ही रेड असेल, ही ग्रीन असेल, ही ग्रीन असेल, ही रेड असेल, तरीसुद्धा त्यात दिसताना कॅन्डल तुम्हाला ग्रेज दिसणार, ठीक आहे. मग आता रेंज नावाचा विषय आला मध्ये, ठीक आहे. रेंज म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, स्विंग हाय ब्रेक केला आणि त्या स्विंग हायच्या वरती जर समजा पुढच्या कॅन्डल क्लोज होत गेला नवीन स्विंग बनवस्तोवर, तर त्या ग्रीन कॅन्डलमध्ये राहणार. तसंच खाली येताना पण आहे ना, जर समजा स्विंग लो तुटला आणि तो स्विंग बनवला एक, तर ती रेड कलर्स राहणार ते, आणि त्याच्या आतमध्ये जर असेल तर साहजिकच आहे त्या ग्रे कलरच्या कॅन्डल्स राहतील. उदाहरणार्थ तुम्हाला आता सांगतो, समजा ही आहे कॅन्डल, ते आता एकदम ब्रेक केले, स्विंग लो हा जो ब्रेक केला या कॅन्डलनी, ती रेड राहिली, एकच कॅन्डल रेड आहे, ठीक आहे. असं असू शकतं, ठीक आहे. आणि ह्या कॅन्डलच्या आतमध्येच ह्या इथपर्यंत नवीन एक स्विंग बनवला आहे असा, ठीक आहे. आतमध्येच म्हणजे आता हे असं खाली इथं, भले इथं येऊन खाली येऊन गेलेलं आहे ते,
तरी पण ते ग्रेज राहणार, कारण की याच्या खाली कॅन्डल क्लोज नाही. या स्विंग हा जो बनवला एक कॅन्डलनी त्याच्या खाली कॅन्डल क्लोज नाही आहे. सो मग हे वरती गेलं इथपर्यंत, ठीक आहे. मग परत खाली आलं असं, परत इथं थोडंसं वर गेलं, ठीक आहे. सो ह्या सगळ्या ग्रीन आहे, म्हणजे हा स्विंग जो असा बनवला आहे, वेव बनवली एक प्रकारे, अशी वेव बनवली, ठीक आहे. सो हा ग्रे कलरच्या कॅन्डल आहेत. आता इथे एक मध्येच एक रेड कलरची कॅन्डल, ती कशामुळे आली तर याचा स्विंग लो तुटला ह्या कॅन्डलने आणि खालीच कॅन्डल क्लोज दिली. सो ही परत रेड कॅन्डल झाली, ठीक आहे. सो पुढच्या कॅन्डलनी ह्याचा लो ब्रेक केला आहे, पण कॅन्डल खाली क्लोज नाही या लोच्या. सो ही ग्रेज राहणार. मग ही परत वरती गेली आणि तुम्हाला बघायला मिळतं आहे या ठिकाणी याचा हाय तुटला आणि वरतीच कॅन्डल क्लोज आहेत. सो पूर्ण स्विंग हा बनवला. मग ह्या ग्रीन कॅन्डल आहेत, ठीक आहे. मग परत एक खाली असं एक बनवलं. आता हा स्विंग बनवला आणि ह्याने तोडला आणि इथं कॅन्डल क्लोज झाला, ठीक आहे. सो अशा पद्धतीने रेड कॅन्डल त्या कशा येत आहेत, हा बघा इथं बघा, हे बनवलं एक स्विंग, तर स्विंग हाय बनवला. मग ह्याच्या आतमध्ये एवढं फिरलं ते, तर तुम्हाला बघायला मिळतं आहे त्या ग्रेज कॅन्डल आहेत सगळ्या. बरोबर या ठिकाणी ही कॅन्डल वरती भस्कन वरती कॅन्डल क्लोज झाला या ठिकाणी, याचं पण हाय तोटन, ठीक आहे. आणि इथपर्यंत ते जाऊन आलं, एक्झॅक्ट इथून ते इथपर्यंत जाऊन आलं आहे. सो तुम्हाला बघायला मिळेल याच्यावरती कुठलीच कॅन्डल क्लोज नाही आहे, नुसत्याच ब्रेक केलं आणि खाली कॅन्डल क्लोज दिलेलं आहे. सो तुम्हाला ह्या ज्या कॅन्डल आहेत एवढ्या, त्या सगळ्या ग्रेज दिसतात तुम्हाला. मग ह्या कॅन्डल याचा लो ब्रेक केला नाही, याचा लो ब्रेक केला असणार, ठीक आहे. सो आता हे शोधावं लागतं जरा थोडंसं, कुठला स्विंग लोच्या खाली आहे. तर याच्या खाली तर नाही आहे, पण म्हणजे हा स्विंग लोच्या खाली असणार हे कॅन्डल क्लोज. सो मग ही रेड आहे, ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळतं. आता ही बघा कॅन्डल, याचा हाय तुटला, वरती कॅन्डल क्लोज आहे, परत इथपर्यंत आलं पण खाली कॅन्डल क्लोज नाही आहे. सो पूर्ण ग्रेज कॅन्डल आहे. मग हा जो स्विंग आहे याचा हाय तुटला असणार, वरती कॅन्डल क्लोज, परत बनवला. मग परत ह्या ग्रे कॅन्डल आहेत, मग परत ह्या एक स्विंग बनवलं आहे, परत हा स्विंगच्या वरती ही कॅन्डल क्लोज आहे. मग त्याच्या आतमध्येच ह्या सगळ्या इनसाईड म्हणतो आहे आपण त्याला. मग आता हे जे काय आहे हे ॲक्च्युली रेंज बनवतं. हे जे काय आहे ते रेंज. आता आपण पुढं जरा थोडंसं जाऊया, ठीक आहे. सो आता हे काय बनवतं, हे जे काय दोन कॅन्डल असतील, ह्या दोन कॅन्डल असतील, ही एकच कॅन्डल असेल, ह्या 4-5 कॅन्डल आहेत, ठीक आहे. तर ते काय आहे, तर ते आहे रेंज. म्हटलंच ह्याच्यात आपण सिग्नल ऑन करू. थोडासा वेळ लागतो. ओके, ठीक आहे. सो आता आपल्याला काय बघायला मिळतं इथे, की ही एक रेंज अख्खी बनवली आहे. मग हे इनसाईड राहिलं बघा, अख्खं इथपर्यंत ते मार्केट इनसाईड राहिलं. हे कॅन्डलनी याच्या खाली कॅन्डल क्लोज दिला, या स्विंगच्या खाली कॅन्डल क्लोज दिला, म्हणून ही रेड झाली. ही परत दोन कॅन्डल इनसाईड आहेत. मग ह्या कॅन्डलनी याच्या खाली कॅन्डल क्लोज झाली आहे. सो ही एक रेंज परत पूर्ण झाली. परत हे इनसाईड आहे, ठीक आहे. वरती कॅन्डल क्लोज झाली याच्यावरती. सो परत हे इनसाईड इथपर्यंत. परत ही कॅन्डल क्लोज झाली इथं वरती, या कॅन्डलच्या वरती, ठीक आहे. सो त्याच्यामुळे ती रेंज, सो रेंज बनवतात, लक्षात घ्या. मग रेंज आपण कशाला म्हणतो आहे ना, हे आता थोडंफार समजलं असेल. रेंज म्हणजे हे जे आपले सिग्नल्स आहेत, हे जे इथून ते इथपर्यंत सिग्नल आला आहे त्याला आपण रेंज म्हणतो. आता याच्यामध्ये काय विषय असतो की आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये बोललेलो आहे हे सगळं, तरी पण बोलतो मी थोडंसं, ठीक आहे. तर हा जो सिग्नल आहे, कुठलाही वरचा सिग्नल असू दे नाहीतर खालचा सिग्नल असू देत कुठलाही सिग्नल असू देत, याच्यामध्ये दिसताना पहिल्या कॅन्डलला तो सिग्नल दिसतो. उदाहरणार्थ इथं ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल. आता पहिली कॅन्डल दुसरी कॅन्डल काय असतं, ज्या कॅन्डलला सिग्नल दिसतो, फक्त दिसतो आलेला. आता इथं दिसतोय ना आलेला, ठीक आहे. वरचा जर सिग्नल असेल तर ही पहिली कॅन्डल आहे,
त्यासाठी. तर ज्या कॅन्डलला सिग्नल आलेला दिसतो फक्त, तर त्या कॅन्डलला आपण पहिली कॅन्डल म्हणतो. आणि बरोबर त्याच्या पुढची जी कॅन्डल आहे ना ती दुसरी कॅन्डल आहे. ठीक आहे, बरोबर त्याच्या पुढची जी कॅन्डल आहे ती दुसरी कॅन्डल आहे. आणि शेवटची कॅन्डल कुठली आपण म्हणतो, की ज्या ठिकाणी सिग्नल कॅरी होणं थांबतं त्या ठिकाणी त्या कॅन्डलला आपण शेवटची कॅन्डल म्हणतो. असं कधी कधी होऊ शकतं की एकाच कॅन्डलला सिग्नल आला. ठीक आहे, म्हणजे बघा इथं, म्हणजे ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल, ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल. ठीक आहे, सिग्नल ॲक्च्युअलमध्ये आपल्या नियमानुसार पहिल्या कॅन्डलला सिग्नल येत नाही, फक्त दिसतो तो आलेला. म्हणून मी मगापासून म्हणतो आहे दिसतो, फक्त दिसतो तो आलेला सिग्नल. पण आलेला असतो कधी सिग्नल, कुणामुळं आलेला असतो तो दुसऱ्या कॅन्डलने. सो तुम्ही आता लक्षात काय ठेवायचं, कुठल्याही ठिकाणी सिग्नल जो सुरू झालेला दिसतो आहे त्याच्या पुढची जी कॅन्डल आहे तिच्यामुळंच सिग्नल तो कॅरी झालेला असतो. मग ते 2 कॅन्डलमध्येच संपेल किंवा 4 कॅन्डल किंवा 10 कॅन्डल पण लागू शकतात, काही इश्यू नाही. सो अशा कुठल्याही ठिकाणी जेव्हा कुठलाही सिग्नल खालचा असू दे किंवा वरचा असू दे, तुम्हाला दुसऱ्या कॅन्डलच महत्त्वाची आहे आणि शेवटची कॅन्डल. मग आता दुसरी कॅन्डल कधी कधी शेवटची असू शकते, हेही सांगून ठेवतो. उदाहरणार्थ या ठिकाणी ही पहिली कॅन्डल आहे, ही दुसरी कॅन्डल आहे. आता ह्याच्या पुढं सिग्नल कॅरी ऑन नाही झाला, इथं ब्रेक झाला. ठीक आहे, ब्रेक झाला. सो ही दुसरी कॅन्डलच तुमची शेवटची कॅन्डल आहे. ठीक आहे, एका वेळेस असं होऊ शकतं. उदाहरणार्थ इथं पहिली कॅन्डल आहे ही खालच्या सिग्नलसाठी, आणि ही दुसरी कॅन्डल, आणि ही शेवटची कॅन्डल जिथं सिग्नल इथं संपला आहे. इथं बघा, ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल, इथं जिथं सिग्नल संपला आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने पहिली कॅन्डल, दुसरी कॅन्डल आणि शेवटची कॅन्डल आपण बघण्यात आलेला आहे. सो आता महत्त्वाचा पार्ट, सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे काय, की जी दुसरी कॅन्डल असते ना, दुसरी कॅन्डल ती आपल्यासाठी महत्त्वाची असते. एकदम महत्त्वाचा पार्ट तोच आहे. ठीक आहे, तर तो दुसरी कॅन्डल का महत्त्वाची आहे, तर तिने कुणाचा तरी अलीकडच्या स्विंगचा किंवा कुठल्या तरी कॅन्डलचा हाय तोडलेला असतो किंवा लो तुटलेला असतो. समजा आता या ठिकाणी 2 पार्ट आहेत. वरचे सिग्नल्स असतील तर साहजिकच आहे तुम्ही लो शोधायला जाणार नाही आहे. ठीक आहे, तुम्ही हाय शोधायचा आहे वरच्या साईडच्या सिग्नलचा. तसंच खालचे जर सिग्नल्स असतील तर साहजिकच आहे तुम्ही फक्त लो शोधायचे आहेत, लो, तुम्ही हाय शोधायचे नाही आहे. ठीक आहे, सो आता या ठिकाणी जर समजा हा वरचा सिग्नल आहे, तर दुसरी कॅन्डल कुठली आहे, आता ही पहिली कॅन्डल आहे या ठिकाणी इथपर्यंत. ठीक आहे, ही पहिली कॅन्डल आहे आणि ही दुसरी कॅन्डल आहे. सो ही दुसऱ्या कॅन्डलनी, आपला नियम काय सांगतो आहे, दुसऱ्या कॅन्डलने कुणाचं तरी अलीकडं, पहिल्या कॅन्डलच्या अलीकडं वरच्या साईडचं सांगतो आहे, वरच्या सिग्नलचं सांगतो आहे, वरच्या कलरच्या सिग्नलचं सांगतो आहे. ठीक आहे, पहिली कॅन्डल ही शोधली आपण. ठीक आहे, वाटलं त्याच्या हायच्या वरती आपण शोधणारी ती कॅन्डल. तर आपण कशी शोधायची आणि हा सिग्नल कसा आला आहे, तर सिग्नल कसा आला आहे त्याचं कारण सांगतो. दुसऱ्या कॅन्डलनी, म्हणजे ह्या कॅन्डलनी ह्या पहिल्या कॅन्डलच्या अलीकडच्या कुठल्या तरी कॅन्डलचा हाय तोडलेला असतो, म्हणून तो सिग्नल कॅरी ऑन झालेला असतो. ठीक आहे, सो हा पॉईंट आहे दुसऱ्या कॅन्डलचा. सो आता दुसऱ्या कॅन्डलनी कुठल्या कॅन्डलचा हाय तुटला आहे पहिल्या कॅन्डलच्या अलीकडचा, ते शोधायची एक मी ट्रिक सांगतो. तर ती ट्रिक काय आहे, तर काय करायचं, पहिल्या कॅन्डलच्या हायला अशी ही लाईन अशी ठेवायची, एक्झॅक्ट हायला ठेवायची, आणि त्या पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वरती, इथं पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वरती जो पहिला हाय असेल लेफ्ट साईडला, ठीक आहे, पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वरती लेफ्ट साईडला जो पहिला हाय असेल, तिथं ही जी टेम्पररी आपण लाईन मारून ठेवलेली असते, टेम्पररी लाईन आहे ही, ती उचलायची. आता हा पहिला हाय आहे बरोबर लेफ्ट साईडला, तो उचलायचा इथं ठेवायचा. सो दुसऱ्या कॅन्डलनी याचा हाय तोडून ब्रेक केलता, म्हणून हा सिग्नल कॅरी ऑन झालेला आहे, हा इथपर्यंत. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला विषय समजतो. ठीक आहे, आणि आता जिथं पुढचा नियम काय, की जिथं सिग्नल संपला तिथं हाय मार्क करायचा आहे आपल्याला. तर ते तर खूप सोपं आहे. इथं सिग्नल संपला तिथं हाय आपण मार्क केला. आता तो संपला का सिग्नल, त्याचंही कारण सांगतो.
ही कॅन्डल बघा, ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल, याने ह्याचा हाय तोडला, हे सुरू झालं, वरती कॅन्डल क्लोज झालं, वरती कॅन्डल क्लोज झालं, वरती कॅन्डल क्लोज झालं, वरती कॅन्डल क्लोज झाली. ठीक आहे, या ठिकाणी वरती ब्रेक केलं फक्त, खाली कॅन्डल क्लोज झाली आणि पुढच्या कॅन्डलनी याचा हाय तुटलेला नाही आहे. ठीक आहे, सो त्याच्यामुळं तिथपर्यंत सिग्नल आला आणि तो थांबला. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसला पाहिजे, जे आपण ह्या 2 लाईन मार्क केल्या. ठीक आहे, त्याच ठिकाणी आता या ठिकाणी बघा, खालचा सिग्नल घेऊ आपण, हा खालचा सिग्नल घेऊ. ठीक आहे, वरचं सिग्नलचं मी सांगितलं, जिथं सिग्नल संपला तिथं लाईन मार्क करायची आणि आपल्याला शोधायचं कार्य काय असतं की पहिली कॅन्डल आणि दुसरी कॅन्डल, दुसऱ्या कॅन्डलने कुणाचा हाय तुटला आहे, पहिल्या कॅन्डलच्या अलीकडच्या लेफ्टचा पहिला हाय शोधायचा आपण. ठीक आहे, म्हणजे ही कॅन्डल आपण इथं लाईन मार्क केलं आहे. ठीक आहे, तसं आपण खालच्या सिग्नलचं बघू. तर मी ट्रिक काय सांगितली, पहिल्या कॅन्डलचा लो मार्क करायचा असा टेम्पररी, आणि सिग्नल संपलेला आपल्याला माहितीच नाही, इथं सिग्नल संपला, तो इथं सिग्नल संपला. ठीक आहे, इथं पहिला सिग्नल संपला. सो आता ही जी दुसरी कॅन्डल आहे, ही पहिली कॅन्डल झाली, ही दुसरी कॅन्डल झाली, कुणाच्यासाठी, खालच्या सिग्नलसाठी. सो आपल्याला लो शोधायचे. जी पहिली कॅन्डल आहे त्याच्या खाली लोला आपण ही लाईन मार्क करून ठेवली. आता चला, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, सेम आता आपण लो शोधणार आहे खालच्या सिग्नलसाठी. तर तर काय करायचं, पहिल्या कॅन्डलचं लो पण मार्क केलं टेम्पररी, ही दुसरी कॅन्डल, दुसऱ्या कॅन्डलनी कुणाचा लो तुटला, पहिल्या कॅन्डलच्या अलीकडच्या कॅन्डलचं कुठल्या अलीकडच्या कॅन्डलचा लो तुटला, वरती हा सिग्नल कॅरी ऑन केला, ते शोधायचं. तर पहिल्या कॅन्डलचं लोला मार्क करायचं. ठीक आहे, आणि लेफ्ट साईडला कुठला पहिला लो आहे, तो ह्या कॅन्डलचा लो आहे, या. ठीक आहे, तर हे उचलायचं आणि इथं ठेवायचं. ठीक आहे, सो दुसऱ्या कॅन्डलनी याचा लो तुटल्यावर हा सिग्नल सुरू झालेला आहे आणि तो संपला कुठं, इथं. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसला पाहिजे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, सो आता विषय काय, चला पुढचा सब्जेक्ट. तर हे जे सिग्नल्स आलेत, आता ही इथून रेंज सुरू झाली इथपर्यंत, आता आपण त्याला रेंज म्हणतो. ह्या गोष्टीला आता आपण रेंज म्हणलो. ठीक आहे, तसंच अलीकडचं पण दाखवतो, हायचं. ठीक आहे, तर ह्याला आपण रेंज म्हणतो. ठीक आहे, याला रेंज म्हणतो. ओके, आणि आपण याला सिग्नल जिथं सुरू झालं, या कॅन्डलचा लो तुटल्यावर आणि इथं संपला, सो याला आपण रेंज म्हणतो. ओके, आता सब्जेक्ट काय की या रेंजमध्ये किंवा या रेंजमध्ये आतमध्ये मार्केट बाउन्स करत राहतं, तेव्हा ते कॅन्डल ज्या असतात त्या तुम्हाला ग्रे दिसतात. या आलं का लक्षात, त्या तुम्हाला ग्रे दिसतात. ठीक आहे, अजून एक पॉईंट सांगतो. आता ही कॅन्डल मी इथं लाईन मारतो आणि ही रेंज मॅप करतो. ठीक आहे, आता ही मॅप केली मी, म्हणजे मॅप करणं म्हणजे लाईन मारलं मी, इथं लो मार्क केला आणि ह्याचा लो मार्क केला. जसं इथं हाय मार्क करत होतो, इथं ह्याचा हाय मार्क केला, सिग्नल संपला इथं आणि इथं सुरू झालं तर ह्याचा हाय तुटला. सो तिथं जिथं हाय तुटला, ज्या कॅन्डलचा हाय तुटला ती कॉज कॅन्डल म्हणतो आपण. ठीक आहे, म्हणजे ही कॉज कॅन्डल आहे खालच्यासाठी आणि ही जी कॅन्डल आहे ती कॉज कॅन्डल आहे वरच्या सिग्नलसाठी. सो आता इथलं बघू आपण, याच्यामध्ये आतमध्ये मार्केट फिरत राहिलं, कॅन्डल कुठलीही क्लोज नाही आहे वरती. सो आतमध्ये हे जे स्विंग्स बनतात, आतमध्ये पण स्विंग बनतात ना छोटे छोटे, आता तुम्हाला दिसताना ते दिसणारे हे नुसत्याच बाजूला कॅन्डल आहेत, मग ते स्विंग बनलेत ॲक्च्युअलमध्ये. सो स्विंग बनला याचा अर्थ, इथं सिग्नल आला की अर्थ घ्यायचा स्विंग बनलेला आहे. तो सिम्पल फंडा की कुठलाही आतमध्ये हे छोटे छोटे स्विंग्स बनतात, म्हणजे हे जे छोटे स्विंग्स बनलेत त्यांच्यासाठी ही मेजर रेंज तयार झालेली आहे, आतमध्ये ही मेजर रेंज तयार झालेली आहे. ठीक आहे, लक्षात येते, ही मेजर रेंज तयार झालेली आहे. ठीक आहे, सो मार्केट इथपर्यंत आलं, परत वरती इथपर्यंत गेलं आहे, परत खाली इथपर्यंत आलं आहे, परत वरती गेलं आहे, असं चालू राहिलं मार्केट वर खाली करत. ठीक आहे, सो हे एवढंच लक्षात ठेवा की ही मेजर रेंज आहे आणि ही इंटरनल्स छोट्या रेंज आहे. ह्याच्यात काय असं शिकवण्यासारखं खास काही नाही, नुसतं कळतं की ही मोठी रेंज आहे आणि त्याच्या आतमध्ये मार्केट हे फिरत राहिलं. उदाहरणार्थ इथं बघा, आता
मल्टिपल लेवल बघा. आता ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल खालच्यासाठीचं, ह्याचा लो तुटला, या कॅन्डलचा लो तुटला आणि इथं संपला. सो ही एकच कॅन्डल आहे मध्ये. सो इथं एक स्विंग बनला. मग परत याचा, ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल, या दुसऱ्या कॅन्डलने याचा लो तुटला आणि इथं एक रेंज अजून एक तयार झालं इथं. ठीक आहे. तसंच ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल, दुसऱ्या कॅन्डलने ह्याचा लो तुटला आणि इथपर्यंत सिग्नल आला. सो आता काय बघितलं आपण मल्टिपल लेवलला रेंज बघितल्या खाली खाली येताना. म्हणजे ही एक रेंज, ही एक रेंज, ही एक रेंज. ठीक आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने बघितलं. आता वरती बघितलं असेल तुम्ही, इथून इथपर्यंत मार्केट आलं बरोबर, इथपर्यंत कॅन्डल क्लोज, आणि जिथं ते सुरू झालं रेंज, इथून सुरू म्हणजे बघा, जिथून ते सुरुवात झाली ती रेंज, म्हणजे इथून तुटून सुरुवात झाली इथपर्यंत, तिथंच परत मार्केट गेलं. ठीक आहे. मग परत एक स्विंग बनवला, मग स्विंग बनवला हा इथून इथपर्यंत, पण तो याच्यावरती गेलेला नाही आहे. ठीक आहे. मग आता हे पूर्ण स्विंग कंप्लीट झाला. ठीक आहे. मग पुढचा, सो मेजर रेंज ही आता. ठीक आहे. मग पूर्ण कंप्लीट झालं इथपर्यंत बघा. ठीक आहे. मग परत मी वाटलंच तुम्हाला इथलं, हे इथं धरू आता, आणि हे इथं धरू. ठीक आहे. मग इथून इथपर्यंत मार्केट आलं, मग परत इथपर्यंत आलं. ठीक आहे. मग हे कंप्लीट केलं. सो बघायला काय मिळतं की रेंज पूर्ण करतं परत, ते मोस्टली करतं, म्हणजे 100% करतं का नाही ते बघावं लागेल, पण मोस्टली करतं ते. मार्केट खाली खाली पण जाऊ शकतं, वरती वरती पण जाऊ शकतं, त्यानुसार ते व्हायलाच पाहिजे असं काय नाही. तर या ठिकाणी बघू, परत या ठिकाणी बघू, ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल. ठीक आहे. आता या एका कॅन्डलनी मल्टिपल लेवलला याचा लो तुटला, याचा लो तुटला, याचा लो तुटला, याचाही लो तुटलेला आहे, मल्टिपल लेवलला तुटलेला आहे. ठीक आहे. आणि मग स्विंग कंप्लीट केला, असं इथं पूर्ण आलं इथपर्यंत खाली, आणि मार्केट परत पूर्ण इथपर्यंत आलं, या लेवलपर्यंत, या लेवलपर्यंत. ठीक आहे. सो आता या लेवलपर्यंत येईल का या लेवलपर्यंत कंप्लीट करायला ते आपल्याला सांगता येत नाही, पण वरती कुठं क्लोज होतं हे महत्त्वाचं. सो आपल्याला बघायला काय मिळतं, याच्यावरती कॅन्डल ते क्लोज झालेलं नाही आहे. ठीक आहे. मग परत ते ना, हे पूर्ण इथपर्यंत आलं बघायला गेलं तर वरच्या साईडला. आता बघा, हे इथं याचा हाय तुटला होता, ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डलने ह्याचा हाय तोडला, परत खाली आलं, परत असं पद्धतीने गेलं, आणि मग इथं रेंज पूर्ण केली. ती बघायला मिळेल की इथून परत इथपर्यंत आलं ते. ठीक आहे. आणि या इथं सपोर्ट घेतला आहे त्याने बघा. लक्षात घ्या, हा जो सिग्नल आहे ना, हा याचा लो तुटला होता आणि इथं सिग्नल संपला एकाच कॅन्डलमध्ये, खाली टच केलं आणि वरती गेलेलं आहे. सो ते परत तिथूनच सपोर्ट घेतलं, बघितलं. सो अशा, आता इथं ह्याचं बघू, ह्याचं पूर्ण बघा तुम्ही. ते खाली येताना इथं सिग्नल सुरू झालं या कॅन्डलचा लो तुटल्यावर, आणि इथं संपला, इथून इथपर्यंत आलं. 2 कॅन्डलमध्ये ते इथं गेलं आहे. ॲक्च्युली इथं एकाच कॅन्डलमध्ये इथपर्यंत आलं ते पूर्ण. ठीक आहे. सो आता इथं सिग्नल सुरू झाला वरती, हा कंप्लीट असं इथपर्यंत करायला आला तो. ठीक आहे. तर तुम्हाला बघायला मिळेल, इथून इथपर्यंत आलं ते मार्केट, लगेच 2 कॅन्डलमध्ये इथं आलेलं आहे. ठीक आहे. आणि सपोर्ट कुठं घेतला आहे, या ठिकाणी घेतला आहे, या रेंजमध्ये घेतलेलं आहे. लक्षात येतं आहे. सो हे पूर्ण करायला असं येतं, मोस्टली येतंच. ठीक आहे. सो सपोर्ट आणि रेजिस्टन्सच बघायला येतं ते. सो आता महत्त्वाचं काय, मी मुद्दाहून सांगितलं कारण हे मागं व्हिडिओमध्ये ऑलरेडी बोललेलो आहे, तरी पण मी मुद्दाहून सांगितलं. कधी कधी अजून एक पॉईंट सांगायचं राहिला, मल्टिपल लेवलला ते लो तोडत जाऊ शकते एकाच कॅन्डलमध्ये. उदाहरणार्थ आता वोलटाईल मार्केट असतं हे, सो किती पण ते लेवल तोडू शकतं खालच्या. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, कुठंतरी असेल ते एखादं उदाहरण, हां हे इथंच बोलू आपण. या एकाच कॅन्डलने याचा लो तोडला, जिथं सिग्नल सुरू झाला होता, याचा पण, असं कॉम्बिनेशनमध्ये लो तोडू शकतं ते, एकाच कॉम्बो लो तोडू शकतं ते. ठीक आहे. आणि हाय पण तोडू शकते, एखादं एकदम जोरात वरती गेलं मार्केट. आता हे मार्केट बघा, हे इथून डायरेक्ट इथंच उघडलं आहे. मग आता इथं बघा, एकाच कॅन्डलने सिग्नल इथं सुरू झाला, या कॅन्डलने याचाही हाय तोडलेला आहे, याचाही हाय तोडलेला आहे, याचाही हाय तोडलेला आहे. ठीक आहे. लक्षात घ्या. आणि इथं कॅन्डलवरती क्लोज झालं, इथं सपोर्ट घेतला बरोबर, आणि ते वरती ब्रेक केलेला आहे ह्याचा हाय. ठीक आहे. याचाही हाय तोडला,
याचाही हाय तोडला आणि याचाही हाय तोडला. ठीक आहे. सो अशा पद्धतीने कॉम्बिनेशनमध्ये ते हायज तोडू शकतं आणि लोज तोडू शकतं. हे दुसरा पार्ट. दुसरी गोष्ट अशी की कधी कधी काय असतं की पहिली जी कॅन्डल आहे, पहिली कॅन्डल, ठीक आहे, आणि दुसरी कॅन्डल, दुसऱ्या कॅन्डलनी त्या पहिल्या कॅन्डलच्या अलीकडे कुठल्या तरी कॅन्डलचा हाय तोडलेलाच नसतो, तरी पण सिग्नल आलेला असतो. मग तेही तुम्हाला सांगून ठेवतो. उदाहरणार्थ ते एखादं उदाहरण असेल, एखादं बघू आपण. एखादं उदाहरण आहे का बघू. ते रेअर असतं जरा थोडंसं, पण तरी पण बघू. इथं बघू जरा, हाय मार्क करून चेक करू आपण. नाही, थोडंसं टच केलं ते जरा कन्फ्युजन होईल. थांबा. हां, इथं बघ. ठीक आहे. सो आता काय आहे, ही पहिली कॅन्डल म्हणतो आपण, याचा आपण हाय मार्क करू. ठीक आहे. आता ही दुसरी कॅन्डल, ज्याच्यामुळं अलीकडच्या कुठल्या तरी कॅन्डलचा हाय तुटलेला असतो, त्यामुळे तो सिग्नल कॅरी ऑन होतो. सो आता ह्या लेवलच्या वरच्या साईडला, लेफ्ट साईडला जो पहिला जी कॅन्डलचा हाय असतो, ठीक आहे, पहिल्या कॅन्डलचा जो हाय असतो ती ही कॅन्डल आहे ॲक्च्युली. या लेवलच्या वरची पहिला जो हाय आहे ती ही आहे, ही. ठीक आहे. त्याचा तर हाय ह्या दुसऱ्या कॅन्डलनी तोडलेलंच नाही ना, तोडलेलंच नाही आहे, तरी पण हा सिग्नल आलेला आहे. अशा कंडिशनमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की पहिल्याच कॅन्डलचा हाय तोडलेला आहे, तेव्हाच हा सिग्नल सुरू झालेला आहे आणि तो इथं संपलेला आहे. ठीक आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसला पाहिजे. सो आता बघायला काय मिळतं, इथून इथपर्यंत आलं मार्केट, परत इथपर्यंत ते आलेलं आहे आणि बरोबर कॅन्डल कुठंही क्लोज नाही आहे. ठीक आहे. सो अशा, आता इथं पण बघा वाटलंच, मला तर बघूनही कळतं ते लगेच. या कॅन्डलनी खूप हायज तोडले ना, या ही पहिली कॅन्डल समजा, एकच कॅन्डलने खूप हाय तोडलेत इथं. ही पहिला हाय, हा दुसरा हाय तोडला त्याने, याचा हाय तोडला. ठीक आहे. सो लक्षात येत असेल तुम्हाला. ठीक आहे. पहिला हाय तुटला आहे तो ह्या कॅन्डलचा हाय तुटला ह्या कॅन्डलने, आणि इथं दुसरा कॉम्बिनेशनमध्ये तुटलेला आहे. ठीक आहे. ॲट अ टाईम मार्केटच उघडलं ना, मग ते वरती गेलं, पूर्ण केलं इथं कंप्लीट, आणि मग वरती गेलं. लक्षात घ्या. सो आता कंप्लीट करायला येतच ते, कुठंही बघा तुम्ही चेक करा, मोस्ट ऑफ द टाईम येतं. मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे 60-70%, 80% येतच ते तिथं परत मार्केट. फक्त तुम्हाला लॉजिक शोधता आलं पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हे मॅन्युअल लाईन्स मारण्याचं मी तुम्हाला सांगितलं. तर मॅन्युअल लाईन्स कशा मारायच्या त्याच्याबद्दल काही पॉईंट्स सांगितले मी आत्ता. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिली कॅन्डल सांगितली, दुसरी कॅन्डल सांगितली, शेवटची कॅन्डल सांगितली जिथं सिग्नल संपतो. ठीक आहे. रेंज सांगितली, म्हणजे रेंज म्हणजे जिथं संपतो तिथं स्विंग हाय बनलेला असतो, जिथं खाली जर बनलं तर स्विंग लो बनलेला असतो. म्हणजे जिथून तो सुरू होतो सिग्नल, ती कॉज कॅन्डल आपण शोधतो. दुसऱ्या कॅन्डलने कुणाचा तरी हाय तोडलेला असतो किंवा लो तोडलेला असतो, वरच्यासाठी हाय तोडलेला, खालच्यासाठी लो तोडलं, तर त्या कॅन्डलचा हाय आपण मार्क करतो. उचलून ती पहिल्या कॅन्डलला जे टेम्पररी लाईन मारतो ती उचलून तिथं ठेवतो. त्या लाईनपासून ते वरच्या लाईनपर्यंत आपण त्या गोष्टीला रेंज बोलतो. रेंज आतमध्ये ज्या काही कॅन्डल्स असतात त्या सगळ्या तुम्हाला ग्रे कॅन्डल दिसतात आणि त्याच्यामुळं. ठीक आहे. सो त्या रेंज बाउन्स मार्केट आपण त्याला बोलू शकतो त्या ठिकाणी. मग साईडलाईन पण बोलता येईल किंवा रेंज बाउन्स मार्केट असतं. कधी कधी असं मार्केट जरी असलं, हे असं जरी मार्केट असलं, ठीक आहे, लक्षात घ्या, असं जरी मार्केट असलं तर आता ह्याच्यावरती इथं काय झालं, इथं हां, ह्याच्यावरती कॅन्डल ती क्लोज नाही आहे म्हणून ते ग्रीन दिलेलं नाही आहे शिफ्ट होताना. ठीक आहे. सो अशा पद्धतीने काय बघायला मिळतं आपल्याला की रेंज बाउन्स मार्केट, ते ग्रे कलर, आणि ते काय एवढं आत्ता महत्त्वाचं नाही आहे. मी इथं दाखवलं असं, हे रेंज बनवली, ही एक रेंज बनवली, ही एक रेंज बनवली, म्हणजे आता बघा हे पूर्ण एक रेंज आहे आणि ही एक रेंज आहे. सो याच्यावरती जोपर्यंत जात नाही किंवा इथं नवीन स्विंग बनवत नाही तोपर्यंत ते ग्रीन कलर देणार नाही. मग आता इथं बनवलं, इथून बनवलं असं, इथपर्यंत असं बनवलं, ठीक आहे, त्याच्यावरती कॅन्डल क्लोज झाली ती ग्रीन देतं. आता महत्त्वाचं काय पार्ट आहे आपल्याला, हे कलर्स महत्त्वाचे आहेत. कलर्स जे आहेत सुरू होतात कुठल्या कॅन्डलचा हाय तुटल्यावर,
पहिली कॅन्डल जी असते ती तुमची म्हणजे असं दिसतं फक्त, आणि जिथं सिग्नल संपतो तिथं आपला शेवटची कॅन्डल असते. इथपर्यंत बोललो आहे. त्यानंतर पहिल्याच कॅन्डलचा कधी कधी हाय तोडलेला असतं, हेही बोललेलं असतं. म्हणजे दुसऱ्या कॅन्डल कोणाचा पहिल्या कॅन्डलच्या अलीकडच्या कुठल्या कॅन्डलचा हाय तुटलेला नसतो तरी तो सिग्नल आलेला असतो, म्हणजेच ती पहिल्याच कॅन्डलचा हाय तुटलेला असतो. मग तिथंच आपण लाईन मारतो. ठीक आहे. पुढं एकच कॅन्डलनी खूप काही साऱ्या अलीकडचे स्विंग हाय किंवा हायच फक्त तोडलेले असतात एकाच कॅन्डलनी, किंवा लो तोडलेले असतात. तर त्या ठिकाणी आपल्याला शेवटचा हाय किंवा लो प्लस जिथून सुरू झालं आहे मधले मग 2-3 सोडले तरी चालतात. ठीक आहे. सो आपण हे ते सगळं बघितलं. आता याच्यामध्ये मार्केट जे फिरतं आहे ना, ते तुम्हाला साहजिकच आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्समध्ये फिरते. रेंज बनतेच खरी. मार्केट जेव्हा ते खाली येतं आणि सिग्नल संपतो म्हणजे काय की लो तुटणं संपतं आहे, लो तुटणं संपतं. ठीक आहे. म्हणजे आता या ठिकाणी बघा, इथून या कॅन्डलचा लो तुटला आहे, याची लाईन पण आले आणि इथं अजून चालू आहे सिग्नल चालू आहे. सो अजून कंप्लीट व्हायला 18 मिनिट आहेत 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती. टाईम फ्रेम आपल्या फील्डमध्ये आपल्या ह्याच्यात महत्त्वाचं नसतं, पण सप्लाय डिमांड हे मोठ्या टाईम फ्रेमवर काढतात आणि ॲनालिसिस हे करायचं ते 5 मिनटावरती सप्लाय डिमांड काढून. ठीक आहे. आता 5 मिनटावर आलो मी. काही लोक म्हणतात की, आता ते चालू होस्तोवर बोलतो, काही लोक म्हणतात की विदाऊट सेटअप चालेल का? तर विदाऊट सेटअप चालण्यासाठी महत्त्वाचा पार्ट असा आहे की तुम्हाला कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. तो कन्सेप्ट खूप म्हणजे सोपा आहे, म्हणून ते फिलिंग येऊन जातं की मला ते विदाऊट सेटअप समजेल. पण मार्केट स्वतःमध्ये खूप काही कॉम्प्लिकेट करत जातं. सिच्युएशननुसार असतं ते. मार्केट खाली जातं, कधी कधी रेंज बाउन्समध्ये असतं, कधी साईड लाईन असतं, कधी ॲक्युमुलेशन डिस्ट्रीब्युशन काही असतं, न्यूज असते. ठीक आहे. तर ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यासाठी सेटअप जरी सोपा असला, कन्सेप्ट जरी सोपा असला, तरीसुद्धा मार्केट स्वतःमध्ये खूप अवघड आहे. सो त्याच्यामुळे यूज करताना ना, तुम्हाला जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस त्या लेवलला होत नाही तोपर्यंत ते म्हणजे विदाऊट सेटअप करता येणं अवघडच आहे. सरळ जे आहे ते सांगतो आहे. ठीक आहे. त्याला जातात 6 महिने 7 महिने जातात. 3 ते 6 महिने नक्की धरून चाला, जो चांगली प्रॅक्टिस करेल त्यानुसार. आता 6 महिने घेतले मी आणि प्रॅक्टिसच केली नाही, मग त्याला ते आयुष्यभर जरी म्हटलं तरी ते शक्य नाही आहे. ठीक आहे. तर खूप प्रॅक्टिस करायची वेळ असते त्याला, खूपच वेळ. आणि तसंही आपली फी काय एवढी नाही आहे, सो त्याच्यामुळे तो काही इश्यू येत नाही. ठीक आहे. सो आता इथं बघा, ह्या कॅन्डलनी याचाही लो तोडलेला आहे, या कॅन्डलनी, आणि याचाही लो तोडला आहे. सो इथून इथपर्यंत मार्केट आलं आणि आता कुठलाही सिग्नल नाही आहे, रेड कॅन्डल आहे फक्त. ठीक आहे. सो हे इथून इथपर्यंत आलं, इथं धडकलं ते आता. ठीक आहे. इथं धडकलं. सो आता हे मी 2 लाईन मारल्या, तर तुम्हाला बघायला काय मिळतं आहे की मार्केट खाली इथपर्यंत आलं, इथं त्याला रिजेक्शन आलं, परत मार्केट खाली आलं, मग ते आता सपोर्ट घेतं आहे. ठीक आहे. आपल्या सेटअपला जरा थोडासा वेळ लागतो. पुढचा पार्ट सांगणार आहे. ते पूर्ण केलेलं आहे वरती इथं त्याने. हां. सो आता मी आता 1 मिनटावर आलेलो. ठीक आहे. इथं आलं, इथपर्यंत आलो, मग परत ते खाली आलं, मग परत एक स्विंग बनला आहे बघा, ही खाली इथपर्यंत. म्हणजे आता ही जी लाईन मारणार आहे, इथून ते इथपर्यंत जे काही ते 5 मिनटावरती मेजर, आणि हे आता इंटरनल त्याच्या पुढचं स्विंग. या पहिल्याच कॅन्डलचा लो तुटला आणि इथपर्यंत ते मार्केट आलं. ठीक आहे. इथं संपला सिग्नल. मग आता परत ते सुरू झालेलं आहे. ही पहिली कॅन्डलचं आहे आणि आता ते चालू आहे. जर समजा वरती कॅन्डल इथं क्लोज झाली, या लेवलच्या वरती, जर ही कॅन्डल क्लोज झाली, थांबा, हां, वरती कॅन्डल क्लोज झाली. ठीक आहे. सो इथं ते रिटेस्ट केलं पाहिजे, महत्त्वाचा पार्ट तोच आहे. आता ते रिटेस्ट करायला ह्या कॅन्डलनी याचाही हाय तोडला आहे ना, या कॅन्डलनी याचाही हाय तोडलेला आहे एकाच कॅन्डलने. ठीक आहे. म्हणजे या कॅन्डलचा हाय तोडला, या कॅन्डलचा आणि या कॅन्डलचाही हाय तोडला. सो ते इथंच सपोर्ट घेतलं पाहिजे परत येऊन.
ठीक आहे, किंवा ते येणार पण नाही तिथं आणि ते डायरेक्ट इथपर्यंत ते जाईल. म्हणजे ह्या स्विंग हायपर्यंत ते जाईल. हा पार्ट आहे ह्या स्विंग हायपर्यंत. मग याच्यावरती जर कॅन्डल क्लोज झाली तर आपण काय बघतो की चला या ठिकाणी हा जो स्विंग हाय आहे तो आणि सुरू झालं तर या कॅन्डलचा हाय तोटून इथपर्यंत. ठीक आहे, सो अशा पद्धतीने ते जातं पुढं. आपली हे सेटअप आहे, आपला प्राईज ॲक्शनचा सेटअप आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त प्राईस आपल्याला समजून घ्यायचे असते की कुठं काय त्याच्या मुवमेंट आहेत, सपोर्ट रेजिस्टन्स कुठे आहेत, हे महत्त्वाचे असतात जे आपण समजून घेतो. ठीक आहे, आपला ही स्ट्रॅटेजी नाही आहे. चार्ट समजण्यासाठी आपला हा सेटअप वापरत असतो. आपण चार्ट समजण्यासाठी आपण हा सेटअप वापरतो. ठीक आहे, हा काय आपण स्ट्रॅटेजी म्हणून बाय एंट्री, सेल एंट्री, स्टॉप लॉस, टार्गेट म्हणून वापरत नाही. सो अशा पद्धतीने हा सेटअपचं मेन बेसिक तुम्हाला सांगायचा विषय हा होता. मेन बेसिक हाच विषय होता सांगायचा. ठीक आहे, की बाबा ही रेंज एक बनते अशी अख्खी वरपर्यंत किंवा खालीपर्यंत. आता तुम्हाला काय करायचं पुढं, जसं सेटअप तुम्हाला घेता तुम्ही त्याची प्रॅक्टिस करता. सेटअप समजायला काही दिवस, महिने जातात, 2-3 महिने जातात. समजायला तसं 1.5-2 तास बास आहे, पण त्याचं प्रॅक्टिस करून तो सेटअप तुमच्या माइंडसेटशी अलाईन होण्यासाठी 2-3 महिने जातात. 3 महिने धरून चाला. ठीक आहे, आता तो जेव्हा 3 महिने सेटअप तुम्हाला लक्षात येतो, त्याच्यानंतर पुढं 3 महिन्यात तुम्हाला सपोर्ट कुठं घेतं ते, रेजिस्टन्स कुठं घेतं ते, हे सगळं ऑब्झर्वेशन करावं लागतं. बिकॉज ऑफ तुम्हाला एंट्री शोधायची आहे, स्टॉप लॉस शोधायचं आहे, टार्गेट शोधायचं आहे. तुम्ही स्ट्रॅटेजी जी काय बनवणार आहे तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही बनवणार आहे. ठीक आहे, पण ती स्ट्रॅटेजी कधीही बनवण्यासाठी सर्वात पहिलं काय लागतं तुम्हाला, तर सपोर्ट लागतात, रेजिस्टन्स लागतात लाईव्ह मार्केटमध्ये. ठीक आहे, सपोर्ट लागतात, रेजिस्टन्स लागतात तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये, हे माहिती पाहिजे. मग ते कसंच मार्केटची चालच कळली नाही तुम्हाला तर तुम्ही एंट्री, स्टॉप लॉस, टार्गेट काय ठरवून फायदा आहे त्याला. तर तो पार्ट आपला आत्ता हा विषय चाललेला आहे. ठीक आहे, तुम्हाला पहिलं समजलं पाहिजे की इथं ते काय झालं, ते आता कुठं आलेलं आहे, आत्ता ते कुठं आहे, एक्झॅक्ट मेजर करता आलं पाहिजे की आत्ता ते कुठं आहे. तोपर्यंत तुम्हाला डिसिजन घेता येणार नाही. उदाहरणार्थ याच्यावरती जर कॅन्डल क्लोज नाही झाली ही, तर ते पूर्ण रेंज कंप्लीट करायला इथं परत येऊ शकतं या लेवलला. एक्झॅक्ट त्या ठिकाणी. ठीक आहे, आता जर त्याच्या खाली कॅन्डल क्लोज झालं तर इथपर्यंत येऊ शकतं, ह्या ब्ल्यू कलरच्या लाईनपर्यंत येऊ शकतं. सो ही जी मुवमेंट आहे याच्यात एंट्री, स्टॉप लॉस, टार्गेटचा सब्जेक्टच नाही आत्ता बोललो मी, फक्त मुवमेंट कसं करते त्याच्याबद्दल चर्चा करतो आहे, फक्त मुवमेंट. ठीक आहे, म्हणजे इथून सुरुवात झालेलं ते एका कॅन्डलनी ह्याचाही हाय तोडला आणि प्रत्येक कॅन्डलचा हाय तोटत वरपर्यंत इथपर्यंत गेलं आणि तो 2 कॅन्डलमध्ये आता परत जिथं सुरू झालं तर ते तिथं तर येतं आहे. लक्षात घ्या, हे जी प्रोसेस मागाशी आपण व्हिडिओजमध्ये बोललो तेच सब्जेक्ट मला हे सांगायचं आहे. ठीक आहे, आता याच्या खाली जर कॅन्डल क्लोज झाली तर परत हे या स्विंग लोपर्यंत येऊ शकतं ते, किंवा याच्यावरती कॅन्डल क्लोज झालं तर परत हा स्विंग कंप्लीट करायला, हा जो स्विंग सुरू झाला आहे इथपर्यंत, इथं पण स्विंग सुरू झालं ना, खाली कलर आला आहे बघा, तो कंप्लीट करायला इथंपर्यंत येईल. मग इथं परत ते डिसाईड करतायत की वरती कॅन्डल क्लोज होते का खाली. मग खाली कॅन्डल क्लोज झालं तर रेजिस्टन्स लागला आहे, वरती कॅन्डल क्लोज झालं तर सपोर्ट घेतला त्याने आणि ते वरती गेलं. आता हे खाली कॅन्डल क्लोज झाली बघा, सो परत इथं येणार ते. मग इथून ते सपोर्ट घेते का कुठं ते सपोर्ट घेते हे बघावं लागतं. मग ह्याच्यासाठी पहिलं चार्ट समजलं पाहिजे, मार्केटची चाल म्हणतो आपण त्याला, चाल. मार्केटची चाल समजल्याशिवाय तुम्हाला एंट्री, स्टॉप लॉस, टार्गेट ठरवणं शक्य नाही. तुम्हाला त्याला स्ट्रॅटेजी बोलता तुम्ही. मग चार्ट समजून घ्या, प्लॅन समजून घ्या, मग त्याच्यावरती तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी बनवा. आता स्ट्रॅटेजी काय रोजच्या रोज बनवणारी लोक आहेत. मला आज वाटलं हे ऑब्झर्वेशन, मला उद्या ते वाटलं ऑब्झर्वेशन, कम्प्लिटली रॉंग येते, कम्प्लिटली रॉंग आहे. ठीक आहे, एखादी स्ट्रॅटेजी बनवायला कमीत कमी तुमचं खूप वर्षाचं ऑब्झर्वेशन लागतं. मग तुम्ही त्याच्यामध्ये पारंगत होता आणि मग तुम्हाला या सेटअप जर चार्ट कळला असेल तर ती स्ट्रॅटेजी याच्यामध्ये तुम्हाला ती मर्ज करायची आहेत. आता ते मी नाही सांगू शकत स्ट्रॅटेजीचं पार्ट, बाय सेल इंडिकेटर टाईपचं. ठीक आहे, ते तुम्ही तुमची बनवायचे. मग पहिलं चार्ट समजणं हे पार्ट आहे, तिथपर्यंतच आपण आहोत, आपला सेटअप आहे, आपण फक्त तिथपर्यंतच आहोत. कुठपर्यंत की चार्ट समजण्यापर्यंत. चार्ट समजणं म्हणजे आता तुम्हाला तो समजत नसेल म्हणजे काय, ते ऑब्झर्वेशनने समजणार आहे, सरावाने समजणार आहे. अदरवाईज तो चार्ट समजणं पण अवघड जातं काही लोकांना, कारण की त्यांच्या डोक्यात वेगळे काहीतरी आधीचे कन्सेप्ट असतात,
ते फिट बसलेले असतात, ते कधीही जात नाही. अनलर्निंग म्हणतात त्याला, अनलर्निंग. ठीक आहे, ते डिटॅच व्हायला लागतं. SMCवाल्याला ते खूपच अवघड जाईल, कारण की त्यांचं ते फिक्स बसलेलं असतं त्यांच्या डोक्यामध्ये. ठीक आहे, सो प्राईज ॲक्शन जर समजून घ्यायचं असेल तर पहिलं आधीचं सगळं रितं करावं लागतं तुमच्या डोक्यातलं, आणि मग तुम्ही त्या पद्धतीने याला बघायचं असतं. उदाहरणार्थ आता इथं बघितलं असेल, सपोर्ट यांनी या लेवललाच घेतलं, कॅन्डल खाली क्लोज नाही आहे. मग आता इथपर्यंत येईन ते बघायला लागतं, इथपर्यंत येणार, मग परत इथं वरती कॅन्डल क्लोज होती का खालीच कॅन्डल क्लोज होती, हे सगळं बघावं लागतं. बाबा ते इथूनच परत रिजेक्शन घेणार. ठीक आहे, आता हा जो पार्ट आहे आपण जो आत्ता बोलतो आहे, याला वेळ लागतो, खूप वर्ष जातात, लोकांचे आयुष्य जातं काय कायांचं, तरी त्यांना ते काही सुधरत नाही, काही सापडत नाही. ठीक आहे, आपल्याला चार्ट समजायला 3 ते 6 महिने द्यावेच लागतात, द्यायला पाहिजेत. त्याच्या पुढं तुम्ही तुमची जी स्ट्रॅटेजीचं तुमचं जे काही स्किल असेल, ऑब्झर्वेशन असेल, आजपर्यंत मार्केट जे तुम्ही काही चेक केलेलं असेल आणि आपल्या सेटअपने जे चार्ट समजला असेल, त्याच्या जोरावर तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी स्वतःची बनवायची आहे. मग त्या जोराचं जे काही जोर म्हणतो आपण, म्हणजे ते जे काही पॉईंट आहे, क्रायटेरिया ठरलेत, मग हे रेंज असेल, प्राईज ॲक्शनचा जो काही महत्त्वाचा पार्ट आहे, तो त्याच्यात तुम्हाला स्ट्रॅटेजीमध्ये बसवायचा आहे. ते मी नाही सांगू शकत, ते तुम्हाला स्वतःचा तो पार्ट आहे. दुसरी गोष्ट अशी, मी पुढे जाऊन हेही सांगतो, माझ्या दृष्टिकोनाने सपोर्ट रेजिस्टन्सवाल्या ज्या स्ट्रॅटेजीज असतील त्या जास्त चांगल्या तुमच्यासाठी. मग त्या तुम्ही तुमच्या यूट्यूबवरती कुणाचं काय असेल ते बघा. ठीक आहे, पण आपण फक्त एवढंच पर्यंत आहोत सेटअपपर्यंत, की चार्ट समजतो. मग 6 महिने जातात ह्याच्यात, जास्तही जाऊ शकतात, काही इश्यू नाही. ठीक आहे, पण माझं असं पर्सनल मत आहे की सपोर्ट रेजिस्टन्स एकदा जर कळलं तर त्याला एंट्री बरोबर शोधता येते, त्याला बरोबर टार्गेट शोधता येतं, स्विंग हाय स्विंग लो जे असतात ते. असं काही मोठी गोष्ट नाही आहे ते, की तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवावीच लागते. आता काय करायचं, आता पहिलं चार्ट समजायला एवढा वेळ जाणार, मग आता स्ट्रॅटेजी बनवायला अजून वेळ लागणार, असं सब्जेक्ट काय नाही आहे. बनवली नाही तरी चालतं, तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्सवरती करू शकता. लक्षात घ्या, सपोर्ट रेजिस्टन्सवरती तुम्ही तुमचं ट्रेडिंग चांगलं करू शकता, लाँग असेल किंवा स्काल्पिंग असेल. ठीक आहे, दिसताना आता 5 मिनटं 1 मिनटावर आहे मी, त्याच्यामुळे तुम्हाला ते स्काल्पिंग असं वाटू शकतं, पण ज्याला सपोर्ट रेजिस्टन्सवरती चांगलं पकड आहे तो लाँग पण करू शकतो. ते त्याच्या गोष्टीवरती अवलंबून आहे. 4 तासावरती आपण सप्लाय डिमांड काढतो. ठीक आहे, 1 तास मग खाली जसं येतो तसं म्हणजे जसं जसं खाली येईल तसं 5 मिनटावरती आपण ॲनालिसिस करतो. ठीक आहे, आणि 1 मिनटावरती आपण एक्झिक्युशन करतो. आता हे मी इथपर्यंत टाईम फ्रेमचं सांगितलं. टाईम फ्रेम प्राईज ॲक्शनचा काही संबंध नाही आहे, ते कंटिन्यू चालूच असतं मार्केट, त्यामुळे टाईम फ्रेमचा काही सब्जेक्ट नाही आहे. पण एक ओव्हरऑल तुम्हाला मी सप्लाय डिमांड काढा, सपोर्ट रेजिस्टन्स काढा, हे मी तुम्हाला ऑलरेडी आधीच्या व्हिडिओजमध्ये दाखवलेलं आहे. ते बघा, आता परत ते दाखवत बसायला ह्याच्यात वेळ नको घालवायला या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपला हा सेटअप आहे, आणि इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं. आता व्हिडिओ मोठा झाला आहे, सो पुढचा पार्ट सांगतो आता. ठीक आहे, तर ते लाईन मारण्याचं खूप अवघड जायचं लोकांना, म्हणजे आता त्यालाच मला असं वाटतं एक दोन महिने गेलेत, कळायचंच नाही त्यांना ते. ठीक आहे, सो आता मी ते इझी करून टाकले. म्हणजे काय, की एंड लाईन जी असती, म्हणजेच काय, की जिथं सिग्नल संपलाय, ठीक आहे, त्या कॅन्डलचा लोला किंवा हायला, ठीक आहे, समजा लो असतील म्हणजे खालचे सिग्नल्स असतील ना, तर ग्रीन कलरची लाईन येते एंड लाईनला, ग्रीन कलरची लाईन येते अशी. ठीक आहे, आणि जर समजा वरच्या साईडचे सिग्नल असतील आणि सिग्नल वरचा संपला तर एंड लाईनला रेड कलरची कॅन्डल येते. ठीक आहे, इथं बघा, इथं आहे एंड लाईन म्हणजे जिथं सिग्नल संपतो ती लाईन एंड लाईन. आणि ज्या कॅन्डलचा म्हणजे ती पहिली कॅन्डलच्या अलीकडचं जी कॅन्डल असते, आपण शोधतो ना दुसऱ्या कॅन्डल कुणाचा हाय किंवा लो तोडला, त्या कॅन्डलला आपण कॉज कॅन्डल म्हणतो. तसंच ती कॉज लाईन पण येते, म्हणजे त्या कॅन्डलच्या हायला लाईन येते अशी पुढं बघा. म्हणजे आता उदाहरणार्थ हा खालचा सिग्नल आहे ना, याबद्दल बोलू, या खालच्या सिग्नलच्या बद्दल बोलू. तर ही दुसरी कॅन्डल, ही पहिली कॅन्डल, या दुसऱ्या कॅन्डलनी याचा हाय तोडला, याचा लो तुटला होता, आणि हा सिग्नल सुरू झाला होता इथपर्यंत, आणि इथं संपला. तर एंड लाईनला तुम्हाला ग्रीन लाईन दिसते, आणि ही जी फेंट येलो लाईन आहे ती ह्या दुसऱ्या कॅन्डलनी याचा लो तुटल्यावरती आलेली ही लाईन आहे, ही. ठीक आहे, ही इथं पण बघा तुम्ही एकदम बारीकसं, ही
ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल. दुसऱ्या कॅन्डलनी ह्याचा हाय तोडला होता. सो इथं ब्ल्यू कलरची लाईन आलेली आहे बघा, आणि इथं एंड लाईन आलेली आहे, जिथं सिग्नल हा जो वरचा सिग्नल आहे तो संपला. सो आता ते पण मी इझी केलेलं आहे, ते तुम्हाला लाईव्हमध्ये ते येतं ते, ठीक आहे. आता हा जो काही रेंज आहे ही 1.12 पॉईंटची आहे. मग पूर्ण एंड लाईन टू एंड लाईन, एंड लाईन टू एंड लाईन 4.65 पॉईंट्स आहेत. ह्याचा पण फायदा होतो तुम्हाला, की कळतं आपल्याला. त्याच्यानंतर ज्या दोन कॉज लाईन्स आहेत, म्हणजे कॉज कॅन्डल ज्या आहेत, त्यांचा जो डिफरन्स आहे तो 3.21 आहे, ठीक आहे. इथं जे डाऊन आणि जे काही चालू असतं तर किती पॉईंट खाली आलं त्या लाईनपासून बघा. इथं बघा, परत एक इथं सिग्नल सुरू झाला, ते आता शिफ्ट झाली. याचा लो तुटला होता या कॅन्डलचा, आणि इथं ते येलो कलरची लाईन आली, ती शिफ्ट झाली, ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे 0.91, आणि आधीची रेंज तशीच आहे बघा इथं ही, ठीक आहे. आणि इथं आता हे जो डिफरन्स आहे इथं 0.02, अक्षरशः 2, म्हणजे ही कॉज लाईन, आणि इथं टच केलं ना त्याने तर 0.02, ठीक आहे. आणि आता त्याचं उलटं गेलं ना, ते -1.24 असं ते दाखवतं आहे. सो हे जरा थोडंसं ऑब्झर्वेशन करावं लागतं. थोडा दिवस, महिने काही जातातच, तुम्हाला जाणारच आहेत तुमचे. सो अशा पद्धतीने हा आपला सेटअप आहे. आणि आता मी परत एकदा, ॲक्च्युली आधी पण खूप वेळा हे मी डिस्कस केलेलं आहे, लाईव्हमध्ये दाखवलं आहे, सांगितलेलं आहे. सो आता बघा, ही जो रेंज आहे, ही खालची रेंज आहे. सो आतमध्ये फिरते, त्याच्यामुळे हे ग्रे कलरचे कॅन्डल्स, आणि ही एकच रेंज आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो आपला सेटअप. सो पुढं हा प्रोसेस चालू राहील. अजून काय राहिलं का विचार करतो मी आता. हां, याच्यामध्ये आतमध्ये काय सांगायचं राहिलं, हे इथं तुम्ही वाढवू शकता, अशा वाढवू शकतात, म्हणजे कॉज कॅन्डल हाय ब्रेक लाईन, ठीक आहे. सो हे वेगळं आहे, हे थांबा एक मिनट. हां, हे जे आहेत कॉज कॅन्डलच्या आहेत ह्या, ठीक आहे, हायच्या वेगळ्या, नऊपर्यंत जात आहेत. तर थोडंसं वेळ लागतो इथं बघा. ज्या कॉज ज्या लाईन आहेत हायच्या आणि लोच्या, ती येईल आता, थांबा. हां, सो अशा त्या डॅश लाईनमध्ये येतात बघा, आधीच्या, ठीक आहे. मी परत हे रिसेट करतो, ते 1वरती, ठीक आहे. सो आता जेव्हा 5, आपण 1 मिनटावर आता लोअर टाईम फ्रेमवरती असलं पाहिजे तुम्ही, ठीक आहे. आणि हायर टाईम फ्रेमवाला जे स्ट्रक्चर आहे त्याची एक लाईन येते आता इथं बघा. आता ह्या लाईन परत रिसेट होईल, ते त्या HTF लाईन लिमिट किती आहे, ते 1 आहे. मी ते वाढवू शकतो. HTF म्हणजे हायर टाईम फ्रेम. हायर 5 मिनटावरती इथं एक ती लाईन येते हायर टाईम फ्रेमवाली, ती 1 येते, मग 2, 3, किती पण, ते 9च येऊ शकतात मागच्या 5-5 मिनटाचं, ठीक आहे. याचा वापर तुम्ही कसं तुमच्या ट्रेडिंगसाठी वापर करणार आहे, ह्याच्यासाठी ऑब्झर्वेशन लागतं, थोडा वेळ लागतो. हां, मग आधीच्या सगळ्या लेवल्स येतात हायर टाईम फ्रेमवाल्या, ठीक आहे. त्याच्यानंतर हे काय टॉगल्स आहेत, ते जे काय टेबल विबल जे काय बंद करायचं असेल तर ते झोन्स, तुम्ही हे सिग्नल ऑन ऑफ, म्हणजे सेटअप लावला की तुम्हाला सिग्नल शो करावा लागतो. ते कलर्स जे येतात ते या पॉईंटमुळे, या टॉगलमुळे येतात. हे त्याचं ऑन ऑफचं बटन आहे. ऑब्झर्वेशन केल्याशिवाय काय उपयोग नाही, ठीक आहे.
आता तुम्हाला तिथं झोन्स आले असतील बघा, खाली आतमध्ये खाली झोन असणार, बारीकच असणार आहे, कारण की इथं खूपच छोटा डिफरन्स तयार केला बघा. इथं झोन तयार असे ते बॉक्स तयार करतं ते. मी म्हटलंच 5 मिनटावर जाऊन बघू आपण. 8:30 वाजले. मी हे परत रिपीट करतो ॲक्च्युली, आधी पण हे बोललेलो आहे आपण. सो आता इथं बघा, इथं ह्याचा हाय तुटला, इथं संपला. सो ह्या झोन आहे, इथं इथं झोन आहे. आता हाऊ मेनी प्रिवियस झोन. सो मी आता तिथं 2 करतो. 2 केलं की बघा कुठं येतं ते. थोडंसं थांबावं लागतं. हां, सो आता इथून सुरुवात झालता आणि इथं संपला होता सिग्नल तो. 3 केलं, किती पण 12 झोन येतात. आता सगळे ते ऑन करायची गरज नाही. ठीक आहे. सो असं हे बायसच्या बाबतीतलं आहे. बायस हे 1 तास आणि 4 तासावरच चेक केले पाहिजेत तुम्ही. त्याच्याबद्दल काही शिकवण्यासारखं नाही आहे, आपण ते शिकवत नाही. ते फक्त ॲड केले, मर्ज केलेत. लोकांचं म्हणणं होतं, सो ते मर्ज केलेलं आहे मी ते, पण ते बायस म्हणूनच यूज केलं पाहिजे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आहे ते. बदले जे लेवल्स आहेत तुम्ही चेक करा. ठीक आहे. आणि परत रिसेट डिफॉल्ट करायचं. बाकी असे सेटिंग बिटिंग काही करायला लागत नाही. फक्त काय की जेव्हा रिसेट करता तुम्ही, रिसेट सेटिंग, ठीक आहे, तर ते सगळं जाईल. जेव्हा रिसेट करता तेव्हा असा चार्ट दिसतो आणि फक्त हे हे ऑन करा. बाकी काही सेटिंग वेगळं करायची गरज लागत नाही. सिग्नल शो म्हणून. ठीक आहे. ते ऑन केलं की येतं. बाकी काही करत बसायची गरज नाही आहे. हे एक्स्ट्रा आहे सगळं, हे एक्स्ट्रा आहे, यूज केलंच पाहिजे असं काही नाही. हे झोन असेल, ठीक आहे, हे STF असेल, हे रेंज हिस्ट्री असेल, हे सगळं एक्स्ट्रा आहे. दुसरं हे पॉईंट वाचा, हे पॉईंट वाचा. इथलं आयवरती क्लिक केलं की ती इन्फॉर्मेशन तुम्हाला देतं ते. ठीक आहे. हे तुम्हाला बाकीचं फक्त एक्स्ट्रा दिलेलं आहे. ठीक आहे. सो हे काय मी बाकीचं शिकवत नाही. आपला महत्त्वाचा पार्ट जो आहे सेटअपचा तेवढाच शिकवतो आपण. आणि हे व्हिडिओमध्ये आता सगळं कवर केलेलं आहे. हे ऑब्झर्वेशन कमीत कमी 6 महिने लागेल. त्याच्यापुढं तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते 6 महिने अजून. हे असं जातं, युनिव्हर्सिटी टाईपच विषय होऊन जातो तो. खूप वेळ जातो, त्याशिवाय तुम्हाला यश मिळत नाही. ते पहिलं सेटअप शिकणं, चार्ट समजणं, इथपर्यंत आपण आहोत, ते गरजेचं आहे समजणं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण बघितलं सेटअप. एवढंच एक फक्त ऑन करायचं असतं. अजून काय राहिलं का मी बघतोय, विचार करतोय. हां, आता हे बॉक्सेस हे असे ऑफ करू शकता. लेवल तुम्ही ऑन ऑफ करू शकता. लाईन्स घालू शकता. टेबल हे घालू शकता. बार कलर हे घालू शकता. नको असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, ते काही गरजेचं नाही आहे तसं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे ॲरोज तुम्ही ऑन केलं तर 1 तासावरती जायचं. तर बायस सेटअप 1 तास आणि 4 तासावरच बघितलं पाहिजे. 1 तास आणि 4 तासचं मिसमॅच नाही पाहिजे. ते साहजिकच जे साईडवेज दर्शवतं एक प्रकारे. बायस जर कन्फ्यूज असेल, हे असं थोडंसं वर गेलं इथपर्यंत, इथून खाली थोडंसं चालू आहे अजून. ठीक आहे. याच्या खाली कॅन्डल क्लोज नाही, स्ट्रक्चरलच येते. ते जे ॲरोज येतात ते स्ट्रक्चर ब्रेक केल्यावरच येतात, उगाचच येत नाहीत. ठीक आहे. तर स्ट्रक्चर चेक कसं करतात ते, तर इथं बॉक्सेस आहे. हे बॉक्स ऑन केलं की लक्षात येतं. म्हणजे आता हा जो ॲरो आहे तो आता पटकन आलेला आहे इथं कॅन्डल क्लोज झाल्यावर. बायस कधी पण 1 तास 4 तासावरच बघावा.
बॉक्स आले का? हां, बॉक्सेस बंद केलं तर आपण. तर स्ट्रक्चर त्यांनी काय मॅप केलं तर हा लो ते हा लो, याच्या खाली ही कॅन्डल क्लोज झाली इथं, तेव्हाच त्यांनी स्ट्रक्चर ब्रेक केलं, म्हणजे कॅन्डल क्लोज झाली, ठीक आहे, तेव्हाच त्यांनी हा सिग्नल दिलेला आहे. सो 1 तासावर ते बायस काय म्हणते डाऊन साईड आहे. सो आता ही कॅन्डल क्लोज झाली तर अजून स्ट्रक्चर इंटॅक्ट आहे का नाही ते चेक करावं लागतं, एवढंच. ते तुम्ही बघा, मी हे शिकवत नाही, याच्याबद्दल कुठलंही डिस्कशन होत नाही, ठीक आहे. आपला मेन सेटअप हाच आहे. ॲक्च्युअली बायस सेटअपसुद्धा त्याच्यावरूनच आहे, पण तो शिकवत नाही मी. बायस सेटअप आपला प्राईज ॲक्शन सेटअपवरूनच आहे, तो मर्ज केला आता मी. तो काही विकत काही नाही. ते 50 इंडिकेटर नको, आपल्याला एकच इंडिकेटर कंप्लीट केलं. मॅट्रिक्स सेटअपसुद्धा आधी होता, तो पण ह्याच्यातच मर्ज केलेला आहे आपण, ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा पूर्ण व्हिडिओ नीट बघा, तुम्हाला थोडंफार समजेल. आधीचे व्हिडिओज पण बघा, ठीक आहे. ओके, डन. थँक्यू. आपण थांबूया इथं.